नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. नर्मदा प्रकल्पाच्या पाणी वाटपाच्या निर्णयावरून पुन्हा एकदा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. दिल्लीतील बैठकीत झालेल्या निर्णयावर सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी तीव्र आक्षेप घेतला असून हा निर्णय नर्मदा खोऱ्यातील आदिवासींवर अन्याय करणारा असून राजकीय आग्रहामुळे स्थानिक लोकांना पाण्यापासून वंचित ठेवलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकल्पाच्या आराखड्यावर सरकारनं आमच्याशी चर्चा करावी अशी मागणीही पाटकर यांनी केली आहे. ही नवीन योजना नाहीये. नर्मदेच्या खोऱ्यातल्या 11 टीएमसी पाण्याचा वापर करण्याचा जो अधिकार नर्मदा ट्रिब्युनलने महाराष्ट्र राज्याला दिला, त्याचा वापर कसा करणार, जलनियोजन कसं करणार, याबद्दल पहिली योजना बनली होती 379 पाझर तलावांची. जे विकेंद्रित जलनियोजन आम्हाला मान्य होतं, त्यामुळे आदिवासींचा फायदा झाला असता, त्यांना रोजगार मिळाला असता, पाणी मिळालं असतं. आणि अचानक तो प्लॅन बदलून ज्या वेळेला तापीच्या खोऱ्यामध्ये अर्ध पाणी म्हणजे 5.5 टीएमसी हे आणण्यासाठी 7 मध्यम प्रकल्प 7 उपनद्यांवर बांधणं आणि ते पाणी एकत्रित करून धडगाव ते तळोदा मोठा टनेल म्हणजे बोगदा सातपुड्यामध्ये निर्माण करणं आणि ते खाली आलेलं पाणी परत यांच्यासारख्या पुनर्वसाहतीवरती परिणाम घडून त्यांच्यावर आघात होऊन तिथे जलाशय मोठा निर्माण करून साठवणं आणि ते तापीच्या खोऱ्यासाठी वापरणं हे आम्हाला मंजूर नाही. कारण तापीच्या खोऱ्यामध्ये काही पुनर्वसाहती जरी असल्या तरी त्यांचं 80% अधिक पुनर्वसन झालेलं आहे, स्वतःने झालेलं आहे, सिंचन केलेलं आहे आणि त्या सिंचनाच्या अनुदानासाठी 2.5 लाख रुपये जे महाराष्ट्राने मंजूर केले ते काहीशे लोकांना देण्याचं पण त्यांनी कबूल केलेलं आहे. तेव्हा त्यांच्यासाठी पाण्याची गरज नाहीये आणि जे अर्ध पाणी आहे उरलेलं ते सरदार सरोवर मध्ये सोडणार असा एक करार 2015 मध्ये जो झाला तो केवळ महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांच्या सहीने झाला. ट्रायब्युनल अवॉर्ड हा एक कायद्यामध्ये बदल करणं ज्याचा विरोध मध्य प्रदेशने सुद्धा केला होता, तर महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये तो जो करार झाला होता तोही करार लोकांना मान्य नव्हता. कारण तिथून सरदार सरोवर पाणी सोडणार तेवढं पाणी उकाईच्या धरणामधून आहे. आता उकाईच्या धरणाचेही सर्व लाभ मिळत नाहीत, तिथेही पाण्याचा तुटवडा असतो. हे सगळं गुजरातची स्थिती आम्हाला माहिती आहे अनेक वर्षापासून आणि पुनर्वसितांसाठी त्याची आवश्यकता आहे असंच सुरुवातीला म्हणत होते. ती आवश्यकता आता राहिलेली नाही. त्यामुळे कशासाठी हे उलटपुलट होत आहे असा आमचा प्रश्न आहे आणि आमच्या आग्रहपूर्वक विनंती आहे की मंत्रालयात या संबंधित सर्व मंत्री आणि अधिकाऱ्यांसह आमची चर्चा व्हावी. जनप्रतिनिधींनाही बोलावून घेतलं तर आमची हरकत नाही. दिल्लीमध्ये जो निर्णय झाला सरदार सरोवराच्या 4 राज्यांपैकी महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात यांच्यामध्ये जो विवाद होता त्या विवादाच्या निपटाराचा, त्याच्यामध्ये एक धक्कादायक बातमी अशी आहे की त्यामुळे गुजरातला जो पैसा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र मागत होते तो द्यावा लागणार नाही. तो पैसा कशासाठी, तर बुडालेली वनभूमी, बुडालेली शासकीय भूमी आणि उर्वरित पुनर्वसन या सगळ्याचा खर्च हा गुजरातनीच द्यायचा आहे. हे नर्मदा ट्रायब्युनल अवॉर्ड प्रमाणे जलविवाद न्यायाधिकरणाच्या 1979च्या निवाड्याप्रमाणे स्पष्ट आहे आणि ते कायदेशीर आणि बंधनकारक असताना आणि त्याच्याबद्दल मध्यस्थता अनेक वर्ष चालू होती, आर्बिट्रेशन ठरलेलं होतं, घोषणा झालेली होती. मध्य प्रदेशाला आता शेवटची घोषणा होती 7,388 कोटी रुपये देणार. महाराष्ट्राने मागितलंय 1,313 कोटी, जे 6,488 कोटी जंगल बुडालं त्याच्यामध्ये. आणि पुनर्वसनासाठी महाराष्ट्राने मागितले 300 कोटी, मध्य प्रदेशने मागितले 2,900 कोटी. कारण तिथे फार मोठं क्षेत्र आहे, डूब क्षेत्र. आताही खूप मोठ्या पुनर्वसनाचं कार्य चालू आहे आणि मिळालंही खूप आहे. अशा परिस्थितीमध्ये उर्वरित पुनर्वसनाच्या कार्यासाठी जो पैसा मागितलेला आहे तोही देणार नाही आणि बुडीतात जी जमीन गेलेली आहे तीही त्याचाही खर्च देणार नाही, भरपाई देणार नाही. हे कसं काय झालं ठरलं हे आम्हाला कळत नाही. कारण हे सगळं कायद्याच्या विरोधात आहे आणि हे अचानक घडून आलेलं आहे आणि त्याची जी कारणं दिलेली आहेत ती कारणं सुद्धा सत्यवादी नाही. महाराष्ट्राने तर वेळोवेळी थोडा थोडा खर्च घेतलाच गुजरातकडून, तेव्हा कधी नाकारलं गेलं नव्हतं की कायदेशीर
बंधनकारक आहे गुजरातला देणं. संपूर्ण पुनर्वसनाचा खर्च हा गुजरातला द्यायचा आहे, जे सर्वात जास्त लाभार्थी राज्य आहे या सरदार सरोवर प्रकल्पाचं. महाराष्ट्रातल्या पुनर्वसनाबद्दल या सगळ्या वसाहतींच्या लोकांना तुम्ही विचारलं तर 14च्या 14 वसाहतींमध्ये रस्ते बाकी आहेत, कुठे पाणी नाही मिळणं बाकी आहे, जलजीवन मिशनचं काम अर्धवट सोडलेलं आहे, कुठे गुरचरणच नाहीये, कुठे स्मशानभूमी नाहीये, पण कुठे शाळा धड चालत नाहीये, कुठे स्वास्थ्य केंद्रामध्ये डॉक्टर आहेत तर नर्सच नाहीये, ते एकटेच काम करतात, कुठे डॉक्टरच अपॉइंटेड नाहीयेत, असं सगळं आहे. या सगळ्यासाठी आणि जमीन खरेदी बाकी आहे. अनेकांना 1 हेक्टर, अनेकांना 2 हेक्टर जमीन द्यायची आहे, जे सगळे पात्र आहेत. नव्याने पात्र झाले असले तरी त्यांचे अर्जी आणि आवेदनही अनेक वर्ष प्रलंबित होती. आता शिकायत निवारण प्राधिकरणाने मंजूर केलेलं आहे. या सगळ्यांसाठी जमीन देणं हे सुद्धा बाकी आहे. आता अशा परिस्थितीमध्ये कोट्यावधी रुपये लागणार आहेत. कमीत कमी 300 कोटी मागितलेले आहेत. ते मंत्रालयाकडूनही मंजूर झालेले आहेत. तर मग गुजरातनी हे का देऊ नये हा प्रश्न आहे. 27 कोटी रुपये देणं ही गोष्ट वेगळी आहे. कारण महाराष्ट्राचं विवादमुक्त देणं राहिलेलं होतं 350 कोटी आणि महाराष्ट्राचं विवादग्रस्त देण्याचा आकडा होता 1479 कोटी. पण त्याच्याबद्दल निराकरण झालेलं नाही. कारण विवादग्रस्त का होतं? गुजरात जो पैसा मागत होता तो धरणाची किंमत वाढत गेल्यामुळे महाराष्ट्राचा हिस्साही वाढला असं म्हणत मागत होते. त्याच्याबद्दल प्रश्न होते. आणि गुजरातनी जे काही कर्ज घेतलं या धरणासाठी त्या कर्जाची रक्कम वाढत गेली तर त्याच्या व्याजावरती सुद्धा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचा हिस्सा आहे तोही त्यांनी दिला पाहिजे असं मागणं होतं. त्याला राज्यांचा प्रश्न होता. तर या सगळ्या प्रश्नांचं निराकरण सत्यवादी आणि न्यायपूर्ण होणं आवश्यक आहे, होतं आणि आहे. आणि म्हणून आता सुद्धा जे काही बैठकीचा निर्णय जाहीर झालाय पण तो मसोदा आपल्या कोणाच्या हातामध्ये आलेला नाही. आणि आमच्या दृष्टीने जे काही आमचा अभ्यास आहे त्याच्या दृष्टीने याच्यामध्ये आदिवासींवरती खूप अन्याय जो अत्याचारच मानला जातो तो होणार आहे. त्यामुळे मंत्रालयामध्ये लवकरात लवकर बैठक लावावी आणि त्याच्याबद्दल संपूर्ण चर्चा व्हावी ही आमची. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.